उन्हाळा म्हणजे सुट्ट्यांचा सीझन आणि या सुट्ट्यांच्या सीझनमध्ये छोटी का होईना एक तरी फॅमिली ट्रिप व्हायलाच पाहिजे. म्हणून फायनली घाईगडबडीत कसाबसा आमचा काळमावाडी डॅमला जाण्याचा प्लॅन ठरला. तिथे जाऊन मस्त जेवण करून निसर्गाचा आणि जेवणाचा असा दुहेरी आस्वाद घेण्याचा दुग्ध शर्करा योग जुळवून आणायचा बेत ठरला. त्यासाठी लागणारी सगळी तयारी करून आम्ही निघालो. जाताना सगळीकडे हिरवीगार झाडी आणि थंडगार वारा लागत होता. त्यामुळे इतका उन्हाळा असून पण थंडगार आणि शांत वाटत होतं. तिथे पोहोचल्यावर पाहिलं तर भरपूर अशी करवंदाची झाडं करवंदांनी भरली होती. त्यातील अगदी थोडीच करवंद पिकली होती. ती काढून त्यांचा आस्वाद घेतला आणि मग जेवण बनवण्यासाठी लाकडं शोधायची मोहीम चालू झाली. सगळ्यांनी इकडे तिकडे फिरून लाकडं शोधली. जेवणासाठी पाणी पण लागणारच होतं. ते आणायचं काम आमच्या साहेबांनी आपल्या हाती घेतलं. खरं तर हाती नाही, डोक्यावरच घेतलं म्हणावं लागेल. चारही बाजूंनी डोंगर, हिरवळ आणि शांत पाणी. एकदम परफेक्ट रिलॅक्सेशन स्पॉट. नंतर जेवण बनवायला खरी सुरुवात झाली. कोणी चूल पेटवतंय, कोणी भाज्या चिरून देतंय, कोणी मसाल्याची तयारी करतंय, तर कोण एंटरटेनमेंट करतंय. हळूहळू सगळ्यांनी मिळून जेवण तयार केलं आणि मग ताटं वाढून पंक्तीने जेवायला बसलो. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन चुलीवर बनवलेल्या जेवणाची काही वेगळीच चव असते. सगळ्यांनी जेवणावर मस्तपैकी ताव मारला आणि आवराआवर करून आमचा ताफा निघाला बॅकवॉटरमध्ये. पोहणाऱ्या मंडळींनी पटापट पाण्यात उड्या मारल्या आणि पोहायला शिकणाऱ्या मंडळींना थोडंफार प्रशिक्षण देऊन छानपैकी पोज देत थोडं फोटोशूट करून घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो दूधगंगा धरण आणि पॉवर हाऊस बघायला. हे धरण दूधगंगा नदीवर बांधले आहे. वीज निर्मिती कशी होते हे समजून घेऊन मग आम्ही परतीचा प्रवास चालू केला. गाडीत मस्त गाण्यांच्या तालावर नाचत कधी घरी पोहोचलो कळलंच नाही. शरीर थकलं होतं पण मन मात्र अगदी टवटवीत झालं होतं. जणू काही रिफ्रेश बटनच दाबले. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.